बनवणार आहात खरवस. तर मला 2 दिवसापूर्वीच खरवस खावं वाटत होता. मी पप्पांना म्हणाले, की मला खरवस खायचं आहे. तर पप्पा म्हणाले, "या महिन्यात कुठून भेटणार आपल्याला चीक?" पण योगायोगाने पप्पांच्या एका मित्राची देशी गाय व्यायली होती, तर त्यांच्याकडे चीक होता. तर पप्पांनी मला तो आणून दिला. तर आपण आज त्याच दुधाचा चिकाच्या दुधापासूनच खरवस बनवणार आहोत. तर मी इथे घेतलं आहे 1 तांब्या गाईच्या दुधाचा चीक, बारीक चिरलेला गूळ अँड सुंठ आणि वेलची पावडर. तर सर्वप्रथम एका भांड्यात मी 1 तांब्याची ओतून घेणार आहे. त्यातमध्ये बारीक चिरलेला गूळ आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं. मिसळून झाल्यावर त्यात मी थोडी वेलची पावडर टाकते. वेलची पावडर मिक्स केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर हे मिश्रण आपण एका स्वच्छ गाळणीने स्वच्छ भांड्यात गाळून घेऊया. म्हणजे जर त्यात काही कचरा, काळी असेल तर तो निघून जाईल. तर हे मिश्रण मी आता गाळून घेतलेलं आहे. तर आता मी हे भांडं कुकरमध्ये लावून 3 शिट्ट्या काढून घेईन. हे मिश्रण आता कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि आपल्या 3 शिट्ट्या होत आहेत. 3 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. तर आपला छान असा खरवस तयार झालेला आहे. हा तुम्ही थंड झाल्यावरच खाऊ शकता, कारण माझी आजी म्हणायची खरवस गरम असताना फुंकून खाऊ नये, कारण त्यामुळे गाईचं जे पिल्लू कालवड असतं ते कपडे, प्लॅस्टिक वगैरे चघळतं. त्यामुळे कृपया थंड झाल्यावरच खरवस खावा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.